भव्य सह्याद्रीच्या टेकडीच्या आत खोलवर लपलेले असे ठिकाण आहे जिथे इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग परिपूर्ण संवादात एकत्र येतात. ते स्थान म्हणजे भीमाशंकर. ही पवित्र भूमी केवळ तीर्थच नाही तर निसर्गप्रेमी आणि साहसी लोकांसाठी स्वर्ग आहे. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग संगे पार्वतीचा संग असलेल्या भीमाशंकरच्या गूढ सौंदर्याचा आणि दंतकथाचा शोध घेण्यासाठी माझ्या सोबत सामील व्हा. आज आपण बघणार आहोत श्री क्षेत्र भीमाशंकर, त्याचबरोबर कळमजा माता मंदिर, तसेच गुप्त भीमाशंकर, नागफणी पॉइंट, हनुमान गादी व भीमा नदीचं उगम स्थान म्हणजे पंचगादी मंदिर. पुण्यापासून श्री क्षेत्र भीमाशंकर हे 110 किलोमीटर अंतरावरती आहे. पुणे बस स्थानकावरून बऱ्याचशा बसेस भीमाशंकर साठी येतात. घोडेगावच्या पुढे गेल्यानंतर घाट रस्ता लागतो आणि निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळण आपल्या दृष्टीपटलासमोर येते. गर्द हिरवाईचा शालू पांघरलेले रस्त्याच्या दुतर्फा उंच घनदाट झाडी, मध्येच माकडांच्या धाडी असे हे श्री क्षेत्र भीमाशंकर आहे. बस स्थानकापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरती भीमाशंकर मंदिर आहे. मंदिराकडे जाताना थोडे अंतर चालून गेले की कळमजा माता मंदिर लागते. भीमाशंकर दर्शनाआधी कळमजा मातेचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. मंदिरात गेल्यानंतर मातेची अष्टभुजाधारी मूर्ती दिसते. ही मूर्ती संगमरवरी आहे. समोरच शेंदूर लावलेली मूळ मूर्ती दिसते. या मूर्तीवर भाविक कौल लावतात. समोरच चांदीची प्रतिमा देखील आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांकडून कळमजा मातेची कथा ऐकली ती अशी की भगवान शंकराने त्रिपुराशी युद्ध केले तेव्हा पार्वती मातेने सहकार्य केले. भगवान शिवाचा विजय झाल्यानंतर भगवानांनी कमळाच्या फुलाने मातेची पूजा केली. तेव्हापासून या पार्वती मातेला कळमजा असे ओळखले जाते. आजही मातेची पूजा गौरी कमळाने केली जाते व श्रावण महिन्यात करटुल्याच्या पानात मातेला दिवा अर्पण केला जातो. महाशिवरात्रीला भगवान शंकराची पालखी या मंदिरात येते तर दसऱ्याला मातेची पालखी भीमाशंकर मंदिरात जाते. कळमजा मातेचे दर्शन घेऊन आपण येतो भीमा नदीच्या उगमस्थानाकडे. भीमाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेले की भीमा नदीचे उगमस्थान आहे. सर्वात प्रथम गणेश मंदिर येते. येथे दर्शन घेऊन आपण भीमा नदीच्या उगमस्थानाकडे येतो. त्रिपुराच्या सोबत युद्धात भगवान शंकराच्या अंगातून घामाच्या धारा निघाल्या. त्यातूनच भीमा नदीची उत्पत्ती झाली. येथे भीमा नदीचा उगम होतो, जी पुढे डौलात पंढरपूरच्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी वाहत जाते. तेथे तिचा आकार अर्धचंद्राप्रमाणे होतो म्हणून तिला चंद्रभागा असे संबोधतात. येथे नदीचा उगम पाहून पुढे गुप्त होते आणि ज्योतिर्लिंगाखालून वाहत जाऊन सर्व तीर्थावरती प्रकट होते. या कुंडाचे पाणी अतिशय पवित्र आहे. भाविक तीर्थ म्हणून हे पाणी प्राशन करतात व घरीही आणतात. स्थानिक लोक पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग करतात. येथे लावलेल्या फलकानुसार या कुंडाचा चमत्कार असा आहे की आषाढी एकादशीला येथे दया दुधाच्या उकळ्या निघतात. आजही काही अंशी त्या निघतात असं ऐकण्यात आलं. वरती शंकिनी आणि डाकिनींचे मंदिर देखील आहे. भीमा नदीचे दर्शन घेऊन म्हणजेच पंचगादी मंदिराचे दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिराकडे निघतो. साधारणतः 250 ते 300 पायऱ्या उतरून आपल्याला मुख्य मंदिराकडे जावं लागतं. पायरी मार्ग तसा चढाई उतरायला अतिशय सोपा आहे. पण ज्यांना चढाई उतरायचा त्रास होत असेल किंवा ह्या पायऱ्या चढल्या उतरल्या जात नसेल ना तर त्यांच्यासाठी अत्यंत अल्प दरात डोलीची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. श्रावणात तसेच सुट्टीच्या दिवशी ह्या पायरी मार्गावरनच दर्शनासाठी रांगा लागतात. पण मी ज्यावेळी गेली ना त्यावेळी बऱ्यापैकी गर्दी कमी होती. मी म्हणजे सुट्टी आणि श्रावण महिना वगळूनच गेलेली होती दर्शनासाठी की जेणेकरून दर्शन छान मिळावं. पायरी मार्गाने जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला मेव्याच्या प्रसादाची दुकाने लागतात. बऱ्याचशा पूजेच्या वस्तू सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतात, जसे शंख, शिंपले, जपमाळा आणि तसेच दगडी
संगमरवरी आणि स्फटिकाची शिवलिंग मिळतात. तसेच नंदीच्या मूर्ती देखील आहे. ज्यांना हवं असेल ते दर्शन घेतल्यानंतर प्रसादाची आणि पूजेची साहित्य घरी सुद्धा घेऊन जातात. पुढे आपल्याला शंकराला प्रिय असलेलं कमळ, बेलपत्री, धोत्र्याची अशी फुलापानांची दुकाने लागतात. पूजेच्या सर्व साहित्याची खरेदी करून आपल्याला ओढ लागते ती भीमाशंकराच्या दर्शनाची. पुढे गेल्यानंतर दगडी खांबांवरती उभे असलेले भव्य असे सभा मंडप दिसते. या दगडांवरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. खूप छान असं कोरीव काम केलेलं आहे आणि सभा मंडप सुद्धा प्रचंड मोठं आहे, अगदीच भव्य आहे. त्याचबरोबर सभा मंडपात पालखी देखील आहे. समोरच लागते संयमाचं प्रतीक असलेलं कासव. त्यानंतर नंदीचं दर्शन घेऊन व मनातील इच्छा नंदीच्या कानात सांगून आपण मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो आणि समोर दिसते ते दगडाचे शिवलिंग. बघून डोळ्यांची अगदी पारणं फिटली जातात. ह्या शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे की येथे शिवलिंगाचे 2 भाग आहेत. एक भाग पार्वती मातेला व दुसरा भाग भगवान शंकराला समर्पित आहे, म्हणून ह्याला अर्धनारीनटेश्वर सुद्धा बोलतात. शिवलिंगाचा आकार मोठा असल्याने ह्याला मोठेश्वर देखील बोलतात. त्रिपुरासोबतच्या युद्धात भगवान शंकराने भीमकाय रूप धारण केले, म्हणून ह्याला संपूर्ण भारतात भीमाशंकर म्हणून संबोधले जाते. मूळ ज्योतिर्लिंग हे स्वयंभू असून आरतीनंतर त्यावरती चांदीचे आवरण लावले जाते. आपल्याला यावरती माथा टेकून दर्शन घेता येते. दर्शनाची वेळ सकाळी 5 वाजेपासून रात्री 9:30 वाजेपर्यंत असते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर विशालकाय घंटा दिसते. श्री चिमाजी आप्पा यांनी वाईचा गड सर केल्यानंतर ही पंचधातूची विशाल घंटा त्यांना मिळाली होती. या घंटेवर ख्रिश्चन धर्माचे चिन्ह देखील आहे. ही घंटा त्यांनी भीमाशंकर मंदिराला अर्पण केली. तसेच एक विशालकाय त्रिशूल देखील आहे. तसेच छोटी मोठी बरीचशी मुख्य मंदिराच्या आजूबाजूला आहेत. तसेच बरीचशा दीपमाळा सुद्धा मंदिराच्या अवतीभोवती आहेत. पुढे आल्यानंतर सर्व तीर्थकुंड मंदिराच्या दक्षिण बाजूला लागते. भीमा नदीच्या उगमस्थानापासून नदी गुप्त होऊन येथे सर्व तीर्थावरती प्रगट होते. येथूनच भीमा नदीचा प्रवाह सुरू होतो. आणि तुम्हाला सांगितलं ना, बऱ्याच प्रमाणात इथे माकडे देखील आहेत. त्यांच्यापासून मात्र तुम्हाला सावध राहावं लागेल, नाहीतर जवळ असलेल्या वस्तू त्या हिसकावून पळतात. मग तुमचा कॅमेरा असो, मोबाईल असो, पर्स असो किंवा चष्मा असो, ह्याची तुम्ही काळजी घ्यायची. कुंडाची स्वच्छता राहण्यासाठी येथे आता जाळी लावलेली आहे. येथून मंदिराचा परिसर नितांत सुंदर दिसतो. हे मंदिर नागर शैलीतील असून संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेले आहे. मंदिराच्या भिंतीवर विविध देवदेवतांची तसेच दशावतारातील मूर्त्या कोरलेल्या आहेत. इतिहासकारांच्या मते मंदिराच्या गाभाऱ्याचा भाग 13व्या शतकाचा आहे, तर नाना फडणवीसांनी 18व्या शतकात सभा मंडपाचे काम केलेले आहे. मंदिराचे दर्शन घेऊन आपण 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुप्त भीमाशंकरकडे दर्शनासाठी निघतो. काहीच अंतर चालत गेल्यावरती एक छोटीशी पाऊलवाट लागते. हा भाग अतिशय घनदाट जंगलाचा आहे. सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे. आणि ही बघा, ही ती पाऊलवाट. मध्येच महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू सुद्धा डोकावून जातो. तुम्ही जर ग्रुपने आला असाल ना, तर ह्या स्थळाला नक्कीच भेट द्या. निसर्गाचा नितांत सुंदर देखावा इथे आहे. पण जर तुम्ही एकटे असाल ना, तर मुळीच हे धाडस करू नका, कारण इथे घनदाट जंगल आहे आणि जंगली प्राण्यांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे ग्रुपने असाल तर नक्कीच भेट द्या, पण ग्रुपने नसाल तर एकटे जाऊ नका. पुढे आल्यानंतर एक छोटे शिवलिंग एका छोट्या धबधब्याखाली लागते. हेच ते गुप्त भीमाशंकर. हे ठिकाण नितांत सुंदर आहे. येथे दर्शन घेतल्यानंतर हाती जर पुरेसा वेळ असेल तर निसर्ग परिचय केंद्र बघा. यालाच महादेवन वन सुद्धा बोलतात. मी गेली त्यावेळेस हे वन बंद होतं, म्हणजे वनात बघायला परवानगी नव्हती. येथून कोकणकडा खूप सुंदर दिसतो.
कोकण कडा व नागफणी पॉइंट बघून आपण येतो हनुमान मंदिराकडे, म्हणजे हनुमान गादीकडे. अंजनी माता मंदिर म्हटलं तरी चालेल, काही हरकत नाही. आणि इथे आपला प्रवास संपतो. एका दिवसात ही सर्व स्थळे आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे सगळं व्यवस्थित दर्शन होतं. निसर्ग आणि अध्यात्माचा नितांत सुंदर असा सुसंवाद आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा. आता पुन्हा भेटूया नवीन स्थळी भरपूर माहितीसह. तोवर बाय बाय.